सोडवण्याचं उद्दिष्ट या नव्या फौजदारी कायद्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलं आहे। या 3 नवीन कायद्यांमुळे नेमके काय बदल अपेक्षित आहेत? नव्या युगातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी हे कायदे कितपत प्रभावी ठरू शकतात आणि नागरिक केंद्रीय दृष्टिकोनातून तपास यंत्रणा आणि न्यायपालिकांमध्ये काय सुधारणा अपेक्षित आहेत, याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आज आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात। सर, आपण पाहिलं तर भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे फौजदारी कायदे येत्या 1 जुलैपासून लागू होत आहेत। यामुळे नेमके कोणते आमूलाग्र बदल जे आहेत ते अपेक्षित आहेत, काय सांगाल? आपण आता सांगितलं त्याप्रमाणे 25 डिसेंबर 2023 रोजी माननीय राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर आणि संसदेने मंजूर केल्यानंतर आता हे 3ही कायदे हे पूर्ण कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून आता 1 जुलैपासून सर्व देशामध्ये याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। आत्ता आपण सांगितलं त्याप्रमाणे इतके दिवस जे आपले 3 कायदे होते, म्हणजेच इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, त्याच्याऐवजी आता सुचवलेले किंवा मंजूर झालेले भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता, या तिन्ही कायद्यांचं मूलभूत तत्व हे आहे की याच्यामध्ये सामान्य नागरिकाला शिक्षा करण्यासाठी नव्हे तर न्याय देण्याच्या उद्देशाने भारतीय परंपरेवर आधारित भारतीयांसाठी भारताच्या संसदेने मंजूर केलेले भारताच्या भाषेतील कायदे आता आपण वापरायला घेणार आहोत। त्याच्यासाठी जवळजवळ गेली 4 वर्षापेक्षा अधिक काळ भारत सरकारने सर्व संबंधितांशी प्रदीर्घ विचार करून त्यातल्या ज्या अनेक त्रुटी होत्या त्या दूर करून हे नवीन कायदे आता बनवलेले आहेत। आता ह्यांची जर आपण काही आमूलाग्र बदल कोणते सुचवलेले आहेत याच्याबद्दल जर विचार केला